ही थेट दृश्यात आपण पाहूया। वैष्णवीचा बाळ कसपटे कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। रुपाली ठोंबरे पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित। सागर थांब ना, शॉर्ट चालू थांब तू घाई नको. वैष्णवीच्या आई बाबांना आता या बाळाचा ताबा मिळालेला आहे। वैष्णवीचं हे बाळ आई बाबांच्या ताब्यात नव्हतं। आता या ठिकाणी बाळाला आई बाबांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। पुढे घेता इथे हा पुढे घ्या. हो दिसतंय का जाऊ द्या. नको 2 मिनिटं. या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, तुम्ही नुकतंच काही वेळापूर्वी ट्विटही केलेले आहे, त्यावर सुद्धा मला बोलायचं आहे। पण बाळाविषयी तुम्ही सातत्यानं चिंता व्यक्त करत होतात, संवाद साधत होतात वैष्णवीच्या वडिलांशी। आता आजी आजोबांना बाळ सुपूर्द करण्यात आलंय। मला इतकं 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 बरं वाटतंय ना, आणि किती ते गोड बाळ आहे। मला असं खूप समाधान वाटतंय की ते आता त्याच्या सुखरूप त्याच्या आजी आजोबाच्या हातात आहे। आणि म्हणजे शब्दच नाही आहेत, मला खूप बरं वाटतंय। रात्रभर सगळ्यांनीच म्हणजे रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे आणि फडणवीस सगळ्यांचे आभार, कारण त्यांनी सगळ्यांबरोबर मी अनेक मेसेज करून, फोन करून आणि प्रत्येकाने प्रयत्न केला आणि शेवटी ते बाळ त्याच्या आजी आजोबांकडे गेलं। मला हे खरंच बरं वाटतंय आणि आनंद होतोय की निदान एक तरी चांगली गोष्ट झाली। आता मात्र या पूर्ण कुटुंबाला शोधून काढणं आणि त्यांना कडक म्हणजे इतकी 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 शिक्षा दिली पाहिजे ना, की हा एक महाराष्ट्राला धडा मिळाला पाहिजे की याच्या पुढे असं कोणीही कुठलंही व्यक्ती कधी असा छळवाद कोणाचा करणार नाही। अगदी अंजलीताई, काही क्षणापूर्वी काही वेळापूर्वी तुम्ही ट्विटही केलेलं होतं आणि ट्विट करत शंकाही उपस्थित करण्यात आलेली होती वैष्णवी संदर्भात। हो नाही, कसं झालं, मी ते जे पोस्टमॉर्टमचे पिक्चर्स होते काही ते बघितले, तेव्हा मला ही जी खूण होती त्याच्यात 3 भोकं दिसतायत आपल्याला। ती बघून हे काय आहे याच्यावर खरंच म्हणजे संशय येतोय मला। कारण बाकी इजा आपण समजू शकतो, मारहाण समजू शकतो, ही 3 भोकं कसली आहे? तिला खरंच काही दिलं गेलंय, टोचलं गेलंय का की ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झालाय, अशी शंका माझ्या मनात आहे। म्हणून ते मी पिक्चर देखील हे केलंय। हे तिच्या पोस्टमॉर्टम मधलंच पिक्चर आहे आणि त्याला फक्त मी झूम करून मार्क करून टाकलंय, कारण मला हे खरंच संशयास्पद वाटतंय आणि नक्कीच त्याचा तपास आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं येईलच। अगदी अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। हे बाळ आजी आजोबांकडे यावं, आजी आजोबांना सुखरूप सुपूर्द करण्यात यावं, याकरता सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे तसंच अंजली दमानी या सुद्धा सातत्यानं संपर्कात होते। हे बाळ सुखरूपपणे कसं पोहोचेल आजी आजोबांकडे याकरता प्रयत्न केले जात होते। अखेर या बाळाला आता आजी आजोबांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। लगेच रेकॉर्डच करतोय ते सगळ्यांचं लाईव्ह मी एकटाच रेकॉर्ड करतोय सर। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता मात्र अनेक स्तरातून संताप व्यक्त होतोय। या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आता अपेक्षा सर्व स्तरातून
व्यक्त करण्यात येते. राजेंद्र हगवणे यांना अटक कधी केली जाणार हा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशीचे अध्यक्ष आहेत राजेंद्र हगवणे. आता या सगळ्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना अटक करावी याकरता म्हणून मागणी जोर धरतीये. वैष्णवी आत्महत्या प्रकरण आणि या सगळ्या मुद्द्यावर वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू, दीर आणि नणंद यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.